एका गावात आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी, थरकाप उडवणारी घटना घडली. आईने आयुष्यभर जपलेल्या शेतावरून झालेला वाद इतका भयंकर वळण घेतो की मुलगा स्वतःच्या आईचा गळा आवळून जीव घेतो आणि काही तासातच त्याच शेतातल्या झाडाला गळफास घेऊन स्वतःचाही शेवट करतो. जमिनीच्या तुकड्यासाठी मातृत्वावर कुणी एवढं भयंकर पाऊल उचलू शकतं का? हा धक्कादायक प्रकार घडला आहे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातलं सांगवी गावात. आई मुलाचं नातं हे जगातलं सर्वात पवित्र नातं मानलं जातं. पण लातूरच्या सांगवी गावात या नात्याला कलंक लागला. आईने जमिनीच्या विक्रीला विरोध केला आणि रागाच्या भरात मुलांना तिचाच जीव घेतला आणि काही तासातच मुलानेही गळफास घेऊन संपवलं आयुष्य. गाव सुन्न झालं आणि हा प्रश्न सर्वांच्या मनात घुमू लागला. जमिनीपेक्षा आईचं आयुष्य महाग नव्हतं का? लातूर जिल्ह्यातलं सांगवी गाव शांत, साधं, शेतीवर जगणारं. येथील प्रत्येकाचं आयुष्य जमिनीवर अवलंबून होतं. शेत म्हणजे त्या कुटुंबाची ओळख, शेत म्हणजे भविष्याची शिदोरी. या गावातल्या प्रत्येक घराचं नातं जमिनीशी घट्ट जोडलेलं. या गावात राहत होती समिंद्रबाई जाधव, वयाच्या 80च्या पुढे, पांढऱ्या केसांच्या पण अजून उत्साहाने जगणाऱ्या. मुलगा काकासाहेब, वय 48, शेतजमीन कसणारा, मेहनती शेतकरी, साधं आयुष्य जगणारा. काकासाहेब 4 बहिणींचा एकुलता एक भाऊ, आईच्या डोळ्यांचा तारा, पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने खचलेला. बहिणींची लग्न, शेतातील खर्च, गेल्या काही वर्षात ऊसाच्या शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडणं कठीण झालं होतं. पीक कधी पावसाने मारलं, कधी बाजारभाव कोसळले, या सगळ्यात तो बुडून चालला होता. या सगळ्या गोष्टींमुळे कर्जाचं ओझं वाढतच गेलं. कर्ज फेडण्यासाठी तो आपली काही शेती विकण्याच्या विचारात होता. काकासाहेबांच्या आयुष्यातला मोठा प्रश्न होता कर्ज. आई मुलाचं नातं घट्ट होतं, पण शेतीबाबत दोघांचे विचार वेगळे. काकासाहेब कर्ज फेडण्यासाठी जमीन विकायचा विचार करत होता. त्याला वाटलं, शेती विकली तर थोडं ओझं कमी होईल, घराला दिलासा मिळेल. पण समिंद्रबाईसाठी शेत म्हणजे फक्त जमीन नव्हती, ते तिचं आयुष्य होतं. तिच्या नवऱ्याच्या घामानं भिजलेली आठवण होती. ती म्हणायची, हे शेत आपलं देवघर आहे, हे कसं विकायचं? हीच आपल्या जगण्याची शिदोरी आहे, ही शेतीच आपलं आयुष्य आहे. पोटासाठी जमीन विकून टाकली तर पुढे आपण कसं जगणार? तर मुलगा म्हणत होता, आई कर्ज फेडलं नाही तर आपल्याला जगणं कठीण होईल. वाद छोट्या छोट्या बोलण्यातून मोठा होऊ लागला. घरात रोज तणाव वाढत गेला. जमिनीवरून सुरू झालेला हा वाद हळूहळू राग, ताण आणि चिडचिडीत बदलला. आईला पटवून देण्यात अपयश झाल्यावर काकासाहेबांचं मन अधिकच अस्वस्थ झालं. आईने आयुष्यभर आपल्या मुलांसाठी कष्ट केले, त्याला उभं केलं, त्याचं लग्न लावून दिलं, पण मुलाच्या डोक्यात पैशाचा वेळ इतकं वाढलं की तो आईचं म्हणणं ऐकायलाच तयार नव्हता. ही आई मुलाची दरी दिवसेंदिवस अधिक खोल होत चालली होती. 7 ऑगस्टची दुपार. वाद नेहमीसारखा सुरू झाला, पण त्या दिवशी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रागाच्या भरात काकासाहेबांनी स्वतःच्या आईचा निर्दयीपणे मारहाण केली. तिचं तोंड दाबलं आणि आईचा गळा दाबला. एका क्षणात सगळं संपलं. आई मरण पावली होती. हत्या झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने काकासाहेबांनी आईचा मृतदेह शेतातील ऊसाच्या फळात पुरून ठेवला. गावाला, समाजाला, नातेवाईकांना काय उत्तर द्यायचं? अपराधगंडाने तो आतून पोखरला गेला आणि काही वेळानं काकासाहेबांनी स्वतःचाही जीव संपवण्याचा निर्णय घेतला. दुपारी 4:30च्या सुमारास रेणापूर पिंपळ फाट्याजवळील लिंबाच्या झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. आई मुलगा दोघेही या जगातून गेले, पण मागे सोडून गेले एक असंख्य प्रश्न. दुपारी गावकऱ्यांना काकासाहेबांचा मृतदेह दिसला. तात्काळ रेणापूर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपास सुरू असतानाच गावात चर्चेला उधाण आलं, आई कुठे आहे? पोलिसांनी शोध घेतला आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजता गावातील शेतात समिंद्रबाईचा मृतदेह सापडला. शेव भुसाच्या फळात पुरलेलं होतं. या घटनेनं संपूर्ण सांगवी गाव हादरलं. पोलिसांनी पंचनामा करून दोन्हीही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेले. शवविच्छेदनानंतर सकाळी कुटुंबियांना मृतदेह ताब्यात देण्यात आले. दुसऱ्या दिवशी एका चितेवर आई लेकाला शेवटचा निरोप देण्यात आला. अख्खं गाव डोळ्यात पाणी आणून या दृश्याला साक्षी होतं. एकीकडे आईचा खून तर दुसरीकडे मुलाची आत्महत्या.
गावकऱ्यांच्या मनात हळहळ होती. जमिनीच्या वादासाठी एवढं टोक गाठावं लागतं का? 4 मुली आणि 1 मुलगा, पण शेवटी मायलेकाचं नातं दुर्दैवीरित्या संपलं. शेत, जमीन, संपत्ती या सगळ्याचं महत्त्व आहे, पण माणसाचं आयुष्य त्याहून कितीतरी मौल्यवान आहे. आई लेकाचं पवित्र नातं पैशासाठी, जमिनीसाठी तुटलं. वाद, राग आणि हट्ट यामुळे एका घराने 2 जीव गमावले. या घटनेतून असं सांगावंसं वाटतं की कुटुंबात मतभेद असतील तर संवाद साधा, वाद समजुतीने मिटवा. कारण संपत्ती मिळवता येते, पण हरवलेलं आयुष्य परत मिळत नाही. मुलाने धीराने चर्चा केली असती, थोडं थांबलं असता, तर आई जिवंत राहिली असती आणि त्याच आयुष्यही उद्ध्वस्त झालं नसतं. म्हणूनच शेती, पैसा, मालमत्ता हे सगळं परत मिळवता येतं, पण आईचा जीव नाही. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.